नाशिकच्या सटाणा तालुक्यातील वायगावमध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागते। त्यामुळे संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढत जोरदार आंदोलन केलं। महिलांना थेट ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकत जोपर्यंत गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू होत नाही तोपर्यंत कार्यालयाचं कुलूप उघडू देणार नसल्याचा ठाम इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन आंदोलनावर काय तोडगा काढतं याकडे लक्ष असेल। मला 3 महिन्यापासून पाणी नाही, पाण्याचे खूप हाल आहेत आमच्यावर। शेवटी आम्ही आज पंचायतला कुलूप लावून घेतलं। तिथं पंचायत भरली, काही गर्दी जमा झाली, हांडे वगैरे घेऊन गेलो, त्यांना बोललो पंचायतला कुलूप लावून घेतलेलं आहे, जोपर्यंत वायगावला पाणी येत नाही तोपर्यंत पंचायतचं कुलूप आम्ही उघडू देणार नाही। सगळ्या गावांना पाणी आहे, आमच्या गावाला 3 महिन्यापासून पाण्याचे तुटारे। आज ग्रामपंचायतीला कुलूप लावलेलं आहे। आम्ही विकत पाणी घेऊन गुराढोरांना पाणी पाजतोय। लहान मुलांना प्यायला पाण्याची तुटारे, पाणी येत नाही गावात, त्याच्यामुळे पंचायतीला कुलूप। 50 रुपयात 1 ड्रम पाणी भेटतं आम्हाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।